इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स और व्हाईट बायोटेक्नॉलॉजी. मग यात काय केलं जातं तर व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स कॅन बी प्रोड्यूस थ्रू लेस एक्सपेन्सिव्ह प्रोसेसेस. एक्झाम्पल अल्कोहोल प्रोडक्शन फ्रॉम शुगर मोलॅसेस विथ द हेल्प ऑफ ट्रान्सजेनिक ईस्ट. म्हणजे काय केलं जातं तर इंडस्ट्रियल जे महत्त्वाचे केमिकल्स असतात ते कमी खर्चाच्या प्रोसेसेसनी तयार करता येतात. उदाहरणार्थ जर सुधारित ईस्टचं आपण वापरलं तर त्याच्यापासून आपल्याला मळीपासून मद्यनिर्मितीही करता येऊ शकते. त्यानंतर एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी. इट हॅज बिकम पॉसिबल टू सॉल्व एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रॉब्लेम्स विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने आपल्याला पर्यावरणविषयक खूप सारे प्रश्न जे आहेत ते सोडवणं शक्य झालेलं आहे. मायक्रोबियल टेक्निक्स आर ऑलरेडी इन यूज्ड फॉर ट्रीटमेंट ऑन सीवेज अँड सॉलिड वेस्ट. म्हणजेच विघटनाच्या माध्यमातून टाकाऊ सांडपाणी आणि घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सूक्ष्मजैविक तंत्रज्ञानाचा वापर हा आधीपासूनच केला जातो. पण सीवेज इज रिच इन ऑर्गॅनिक मॅटर. If such sewage is released in natural water bodies like rivers and organic matter gets oxidized with the help of dissolved oxygen. Due to this, the level of dissolved oxygen in water decreases, adversely affecting the aquatic life. म्हणजे काय तर सिवेज आपल्याला माहिती की ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे सेंद्रिय पदार्थ त्याच्यात मोठ्या प्रमाणावरती असतात आणि हेच जर सिवेज वॉटर जर आपण तसंच नदीत सोडलं तर नदीतला जो डिझॉल्व ऑक्सिजन असतो जे विघळलेले जे ऑक्सिजन असतं त्याच्याशी त्याची प्रक्रिया होते आणि त्या पाण्यातले ऑक्सिजनचे कंपाऊंड्स तयार होतात ऑर्गॅनिक मॅटरसोबत रिॲक्ट होऊन आणि त्यात पाण्यामधलं डिझॉल्व ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि ज्याचा धोका हा नंतर पुढे जाऊन तिथल्या ॲक्वॅटिक ॲनिमल्सला होत असतो. ॲज अ रेमेडी ऑन धिस सिवेज शुड बी रिलीज्ड इन टू रिव्हर आफ्टर ऑक्सिडेशन विथ द हेल्प ऑफ मायक्रोबियल टेक्निक. म्हणजे मायक्रोबियल टेक्निकच्या मदतीने त्या सिवेजचं ऑक्सिडेशन करून नंतरच ते पाणी रिव्हरमध्ये सोडणं हा एक त्याच्यावरचा उपाय आहे. Microbes are useful on large scale while production of compost from solid waste material. म्हणजेच घनसेंद्रिय टाकाऊ पदार्थांवर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करतानाही मोठ्या प्रमाणावर सूक्ष्मजैवांचा वापर हा केला जातो. अँड बायोरेमिडिएशन, बायोपेस्टिसाइड्स, बायोफर्टिलायझर्स, बायोसेन्सर्स एक्सेट्रा आर सम न्यू कन्सेप्ट्स इन बायोटेक्नॉलॉजिकल मेथड्स. म्हणजे नवीन जैवतंत्र पद्धतीमध्ये जैव उपाययोजना, जैव कीटकनाशके, जैव खते आणि जैव संवेदके यांचा सुद्धा समावेश हा केला जातो. बायोरेमिडिएशन मीन्स आयदर ॲब्झॉर्प्शन ऑर डिस्ट्रक्शन ऑफ टॉक्झिक केमिकल्स अँड हार्मफुल पोल्युटंट्स विथ द हेल्प ऑफ प्लांट्स अँड ऑर्गॅनिझम्स. म्हणजे प्लांट्स किंवा ऑर्गॅनिझम्सचा मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून जे टॉक्झिक केमिकल्स असतील किंवा हार्मफुल पॉल्युटंट असतील त्यांना एक तर ॲब्झॉर्ब करायचं किंवा डिस्ट्रक्ट करणं म्हणजे त्यांना नष्ट करण्याचं काम केलं जातं आणि त्यात प्लांट्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम हे वापरले जातात म्हणून त्याला बायोरेमिडिएशन असं म्हटलं जातं. जैव उपाययोजना म्हणजे वनस्पती व सूक्ष्मजीवांसारख्या सजीवांचा वापर करून पाणी, सांडपाणी, प्रदूषित जमीन यांच्यातील विषारी रसायने आणि प्रदूषके नष्ट करणे किंवा शोषून घेणे होय. इफ प्लांट्स आर यूज्ड फॉर दिस प्रोसेस देन इट इज कॉल्ड ॲज द फायटोरेमिडिएशन. म्हणजे जर प्लांट्स वापरले तर त्याला आपण मग फायटोरेमिडिएशनसुद्धा म्हणू शकतो. मग सच एक्झाम्पल्स ऑफ बायोरेमिडिएशन. मग त्याचे एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले. सुडोमोनास बॅक्टेरिया आर युजफुल फॉर क्लिनिंग हायड्रोकार्बन अँड ऑइल पोल्युटंट्स फ्रॉम सॉइल अँड वॉटर. म्हणजे सुडोमोनास बॅक्टेरियाचा वापर करून आपण पाण्यामधले हायड्रोकार्बन आणि ऑइल पोल्युटंट्ससुद्धा क्लीन करू शकतो. द फन टेरिस विटाटा कॅन ॲब्झॉर्ब द आर्सेनिक फ्रॉम द सॉइल. फन म्हणजे हा एक प्रकारचा झाडांचा प्रकार आहे टेरिस विटाटा नावाचा, जे आर्सेनिक जे असतं ते सॉईलमधनं काढून टाकायचं किंवा ॲब्झॉर्ब करायचं काम हे करत असतात. जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी ऑफ इंडियन मस्टर्ड कॅन ॲब्झॉर्ब द सेलेनियम फ्रॉम द सॉईल. म्हणजे भारतातील जनुकीयदृष्ट्या उन्नत मोहरीची एक जात आहे जी सेलेनियम खनिज मोठ्या प्रमाणावरती शोषून घेत असते. विच ॲब्झॉर्ब द सेलेनियम फ्रॉम द सॉईल. सनफ्लावर कॅन ॲब्झॉर्ब युरेनियम अँड आर्सेनिक. सूर्यफूल हे आर्सेनिक आणि युरेनियम हे दोन्ही शोषून घेऊ शकतं. तर द बॅक्टेरियम डिनोकॉकस रेडिओड्युरन्स इज हायली रेडिएशन रेजिस्टंट ऑर्गॅनिझम. इट हॅज बीन जेनेटिकली मॉडिफाईड अँड यूज टू ॲब्झॉर्ब द रेडिएशन्स फ्रॉम द रेडिएक्टिव्ह डेब्रीज. म्हणजे जे रेडिओक्टिव्ह ज्या काही डेब्रीज असतील, जे काही कचरा असेल त्यांच्यातनं किरणोत्सार शोषून घेण्यासाठी म्हणजे जे रेडिएशन्स आहेत ते शोषून घेण्यासाठी जो बॅक्टेरिया आहे तो वापरला जातो डेनोकॉकस रेडिओड्युरन्स. आणि हा सगळ्यात जास्त किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे ज्याच्यावरती रेडिएशनचा काहीच फरक पडत नाही असा जीव आहे हा.
and the grasses like alfalfa and clover and ray are used in phytoremediation. आणि फायटोरेमिडिएशनसाठी अल्फाफा किंवा तीनपाती गवत आणि राई यांसारख्या गवतांचा सुद्धा उपयोग हा केला जात असतो. मग फूड बायोटेक्नॉलॉजी. मग फूड आयटम्स लाईक ब्रेड, चीज, वाईन, बियर, योगर्ट, व्हिनेगर आर प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे आपण बघितलेलं आहे की मायक्रोबच्या वापराने किंवा मदतीने ब्रेड, चीज, वाईन, बियर, योगर्ट, व्हिनेगर हे पदार्थ आपल्याला बनवता येतात. These food items are probably the oldest ones produced with the help of biotechnology. आणि अगदी सुरुवातीच्या काळात सगळ्यात जुने जे पदार्थ म्हटले बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार केले जाणारे तर हेच आहेत. चीन, वाईन, बियर, चीज, ब्रेड, हे सगळे चीज येते. तर हे सगळे आपल्याला फूड बायोटेक्नॉलॉजीमध्ये वापरता येतात किंवा तयार करता येतात. त्यानंतर DNA फिंगरप्रिंटिंग. मग त्यामध्ये काय केलं जातं तर DNA सिक्वेन्स ऑफ इच पर्सन इज युनिक अँड ॲज दॅट ऑफ द फिंगरप्रिंट्स. म्हणजे DNA सिक्वेन्स आपल्याला माहिती प्रत्येकाचा युनिक असतो, तशाच फिंगरप्रिंट्ससुद्धा असतात. ड्यू टू दिस द आयडेंटिटी ऑफ एनी पर्सन कॅन बी इस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ इट्स अवेलेबल DNA. म्हणजे फिंगरप्रिंटसारखाच आपला DNA सुद्धा युनिक असतो आणि त्यामुळे एखाद्याच्या DNA वरनं त्याची आयडेंटिटी आपल्याला करता येते, त्याला ओळखता येतं, ओळख पटवता येते. इट इज द मेनली युजफुल फॉर द फॉरेन्सिक सायन्सेस. आणि हे खूप वेळा आपल्याला फॉरेन्सिक सायन्सेसमध्ये म्हणजे गुन्हे निदानशास्त्रामध्ये याचा वापर होतो आणि यालाच आपण DNA फिंगरप्रिंटिंग असं म्हणतो. आयडेंटिटी ऑफ द क्रिमिनल कॅन बी इस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ एनी पार्ट ऑफ इट्स बॉडी फाउंड ॲट द साईड ऑफ क्राईम. म्हणजे गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेल्या गुन्हेगाराच्या शरीराच्या कोणत्याही भागापासून त्याची ओळख ही पटवता येते. तसेच आयडेंटिटी ऑफ फादर ऑफ एनी चाइल्ड कॅन बी इस्टॅब्लिश. म्हणजे एखाद्या बालकाच्या पित्याची ओळखही आपल्याला करता येते. दिस रिसर्च इज परफॉर्म्ड इन सेंटर ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक ॲट हैदराबाद. म्हणजे हैदराबादमध्ये असलेल्या सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक या केंद्रात हे सगळं संशोधन चालत असतं. त्यानंतर बघू क्लिनिंग ऑफ ऑइल स्पिलेज इन ओशन्स. हे आपण आधीच्या चॅप्टरमध्ये पण बघितलं की इफ ऑइल स्पिलेज ऑकर इट ॲडव्हर्सली अफेक्ट द मराईन लाईफ. जर ऑइल स्पिलेज जर झालं, जर तेलगळती झालीच तर सगळ्यात जास्त परिणाम हा मरीन लाईफवरती होतो, म्हणजे समुद्र जीवांवरती होतो. नाव क्लिनिंग ऑफ ओशन विदाउट एनी हार्म टू एन्व्हायरमेंट इन चिपर वेज हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू द हेल्प ऑफ ऑइल डायजेस्टिंग अँड फास्ट मल्टिप्लाइंग बॅक्टेरिया. म्हणजे हेच ऑइल स्पिल कमी करणं आता ऑइल डायजेस्ट करणाऱ्या आणि फास्ट मल्टिप्लाय करणाऱ्या बॅक्टेरियांमुळे सहज शक्य झालेलं आहे. इंडिया बॉर्न अमेरिकन सिटीजन अँड सायंटिस्ट डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्ती हॅड फॉर फर्स्ट टाइम सजेस्टेड द यूज ऑफ सच मायक्रोब्स. आणि ह्या अशा मायक्रोब्सचा वापर करण्याचं सगळ्यात आधी डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्ती या सायंटिस्टनी सांगितलेलं होतं. अँड नॅचरली द क्रेडिट फॉर धिस डिस्कवरी गोज टू हिम. आणि त्यामुळे जे क्रेडिट आहे ह्या डिस्कवरीचं हे त्यांनाच जातं.